ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात पशुपालनासारखे व्यवसाय करताना दिसत आहेत. महाराष्ट्राचं या ठिकाणी जर आपण उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव पशुपालनाचा व्यवसाय करतात आणि व्यवसाय ज्या ठिकाणी करतात त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वन्य प्राण्यांचा संचार आपल्याला आढळून येतो. तर अशा परिस्थितीमध्ये पशुधनाचे वन्य प्राण्यांपासून आपल्याला कशा प्रकारे संरक्षण करता येईल जेणेकरून शेतकरी बांधव चांगल्या प्रकारे पशुपालनाचे व्यवसाय करू शकतील, असाच एक विषय आज आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे. वन्य प्राण्यांपासून पशुधनांचे संरक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सुजित कोलंगत यांना. नमस्कार सर, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. डॉक्टर सुजित कोलंगत हे विषय तज्ज्ञ म्हणून वन्य प्राणी आणि प्रशिक्षण संस्था गोरेवाडा या ठिकाणी कार्यरत आहेत. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला आपल्याला असं विचारायचं आहे की वन्य प्राणी आणि पशुधन हे मुक्तपणे संचार करत असतात. मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव आपले पशुपालनाचा व्यवसाय करतात, पण बरेचदा अशी परिस्थितीसुद्धा त्या ठिकाणी दिसून येते की सोबतच संचार करत असताना यांचा संबंध कशा प्रकारचा आहे, विस्तृतपणे आमच्या दर्शकांना काय सांगता येईल सर? नक्कीच. तर सर, जर भारताचा आपण विचार केला, भारत हा अतिशय विशाल देश आहे. यामध्ये जगातील सर्वात जास्त पशुधन आहे आणि त्यासोबतच जैवविविधतेच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर अनेक प्रजाती आहेत ज्याचं घर भारत आहे. तर ज्यावेळेस आपण ग्रामीण भागाचा विचार करतो तर ग्रामीण भागामध्ये पशुधन आणि पशुधनाचं जे काही व्यवस्थापन आहे ते आपण अनेक दशकांपासून, अनेक 100 वर्षांपासून करत आलेलो आहेत. आणि हल्लीच्या काळामध्ये असं झालेलं आहे की आपण जे काही डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रस्ते असतील, रोडवेज असतील किंवा जलसंसाधन करण्यासाठी आपण बांधलेले डॅम्स असतील, तर यामुळं जे अधिवास आहे वन्यजीवांचा तो नष्ट पावलेला आहे. आणि आपल्याला असं पाहायला मिळतं की अनेक वन्यजीव जे आहे संरक्षित क्षेत्राच्या बाहेर आहेत आणि ज्यावेळेस ते संरक्षित क्षेत्राच्या बाहेर येतात त्यावेळेस ग्रामीण भागातील पशुधनांचा आणि त्यांचा संबंध आपल्याला येताना दिसतो. महाराष्ट्र तसं एक मोठं राज्य आहे आणि यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा जर अभ्यास केला आणि आपण विदर्भाचा अभ्यास केला तर निश्चित परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. अच्छा. आपण जर वेस्टर्न महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, ऊसाचं जे पीक आहे ते संपूर्ण वर्षभर शेतात उभं असतं आणि याच्यामध्ये बिबट्यांचं आपल्याला पाहायला मिळतं की त्यांचं जे प्रजनन आहे खूप झपाट्याने अशा परिस्थितीत होत असतं. आणि त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की शेळ्या असतील, मेंढ्या असतील, वासरं असतील, यांच्यावर हे वेळोवेळी येऊन ताव मारत असतात आणि परिणामी बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होत असतं. आणि हे जे आज जर आपण परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्र शासनामध्ये एका वर्षामध्ये आपल्याला जवळजवळ 10,000 कोटींचा आर्थिक नुकसानाचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यासोबत प्रत्येक जिथं प्रवण क्षेत्र आहे तर जवळजवळ 27,000 रुपये प्रति हेक्टर इतकं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं वन्यजीवांच्या हल्ल्यामध्ये होत असतं. तर ही निश्चितच आजच्या काळात ज्यावेळेस आपण 2020पासून जर पाहिलं तर भारतामध्येच आणि त्यासोबत महाराष्ट्रामध्ये एक विदारक परिस्थिती आहे. परंतु आपल्याला हेही लक्षात घ्यावं लागेल की आपल्याला पशुधन तर चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन त्यांचं करायचं आहे, पण जैवविविधता पण तितकीच महत्त्वाची आहे. म्हणून कुठेतरी एक समतोल साधून
आपल्याला ही परिस्थिती हाताळली पाहिजे. तर नेमकी विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये असे कोणते प्रभावित जिल्हे आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती उद्भवताना दिसते? निश्चित या प्रश्नाचं उत्तर जरा मी विस्तृत देऊ इच्छितो. आपण सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग पाहिला, जुन्या काळापासून आपल्याला माहिती असेल नाशिक, अहिल्यानगर, पुण्यातील जुन्नर हा जो भाग आहे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हा जो समस्त पट्टा आहे आणि बाकीचा इतर भागसुद्धा, यामध्ये जुन्या पुरातन काळापासून बिबट्याचा जो संचार आहे तो नेहमीच होता. हल्ली ऊसाच्या पिकामुळं यांचं जे प्रजनन आहे ते निश्चित खूप वाढलेलं आहे. ज्यावेळेस ते नैसर्गिक अधिवासात असतात तर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा नियम आहे. परंतु जसं जंगलामध्ये एखाद्या मादीला 4 पिल्लं झाली तर त्यातलं एखादं जगायचं आणि ते मोठं व्हायचं. परंतु ऊसामध्ये संरक्षण आहे, खाद्य उपलब्ध आहे आणि परिणामी आपल्याला असं पाहायला मिळतं की 4 पैकी 4 जी पिलं आहे ती मोठी होत आहे आणि पुढे प्रजनन करत आहे. झपाट्याने ही जी त्यांची जी संख्या आहे ही वाढली असल्यामुळे आपल्याला असं दिसतं की वन्य प्राणी जे आहेत, बिबट आहे, तो आपल्या पशुधनावर वेळोवेळी हल्ले करतो. शेळ्या असतील, बकऱ्या असतील किंवा वासरे असतील, म्हशीची पिल्लं असतील, यांना तो फस्त करतो आणि याच्यामुळं बऱ्याचदा शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. आता याला कारण काय, तर जे काही संरक्षित क्षेत्र होते, जंगल होतं, ते आता पूर्ण आपण नष्ट केलेलं आहे. याला अनेक कारणं असतील, रस्ते असतील, शेतीसाठी आपण केलेलं एक्सपान्शन असेल, हे सगळं याला कारणीभूत आहे. आणि आजची परिस्थिती अशी आहे की जंगल राहिलेलं नाही आहे, तर यांना आसरा म्हणून फक्त ऊस किंवा मानव वस्तीच्या नजीक असणारे जे काटेरी वन आहे एवढंच शिल्लक राहिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मग खाद्य कुठं मिळणार, तर हे जे पशुधन आहे तर याच्यावर ते येतात, त्यांना मारतात आणि त्यांचा उदरनिर्वाह त्यातून होत आहे. विदर्भाचा जर विचार केला परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. विदर्भामध्ये संघटित डेअरी आपल्याला फारशी काही दिसत नाही, तर पशुधनाची मोठी संख्या आहे. नॉन डिस्क्रिप्ट प्रजातीच्या बऱ्याचशा आपल्याला पशुधन ह्या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतं. विदर्भातील 11 जिल्ह्यांचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की 4-5 जिल्हे असे असतील की जिथे क्रॉसब्रीड आहे. बाकीच्या ठिकाणी आपल्याला सगळे नॉन डिस्क्रिप्ट व्हेरायटीज दिसतात. आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर हे सगळे जे गुरे आहेत ते मुक्त सोडलेले असतात. तर चराई असेल, कुरण असेल, जंगलाच्या नजीकचा भाग असेल, तिथे मोकळे सोडले जातात, ते जंगलात जातात, चरतात आणि सायंकाळी परत येतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की चरत असताना जे वन्य प्राणी आहेत ते येऊन हल्ले करतात आणि एखाद्या दुसऱ्या प्राण्याला मारतात. किंवा असंही दिसतं की बिबटसारखा प्राणी आहे, वाघ आहे, तर हे कधीकधी सायंकाळच्या वेळी हल्ले करतात. आणि कोठारसुद्धा जे गायीसाठी किंवा म्हशीसाठी आहेत ते पक्के नसतात, ते मातीने बनवलेले किंवा पक्के नसलेले असे कोठार आपल्याला ग्रामीण भागात पाहायला मिळतात. तर अपूर्ण संरक्षण असल्यामुळे बऱ्याचदा वन्यप्राणी जे रात्री निशाचर आहेत ते येऊन हल्ले करतात आणि प्राण्यांना मारतात. आता याच्या पाठीमागे कारण काय, तर मी जसं एक सुरुवातीला सांगितलं की त्यांचा जो नैसर्गिक अधिवास आहे तो नष्ट झालेला आहे. या व्यतिरिक्त दुसरे जे महत्त्वाचे कारण आहे की बऱ्याचदा आपण ग्रामीण भागात जर पाहिलं, एखादा प्राणी मेला तर आपण काय करतो की तो सरळ उचलतो आणि गावाच्या बाहेर त्याची विल्हेवाट लावली जाते. गावाच्या बाहेर टाकल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की वन्यजीव जे आहेत ते तिथे येतात आणि ते खायला सुरुवात करतात. एकदा त्यांना जर समजलं की त्यांना अन्नाचा स्रोत आहे गावातून मिळू शकतो, तर ते आपल्याला असं दिसतं की वारंवार तिथे येतात आणि अपेक्षा करतात की तिथे काहीतरी खायला मिळेल. तर ह्या ज्या छोट्या छोट्या व्यवस्थापनाच्या बाबी आहेत, जसं विल्हेवाट लावणं, मृतदेहाची विल्हेवाट लावणं, हे सगळं आपण व्यवस्थित जर केलं तर कुठेतरी आपल्याला हे हल्ले कमी करता येईल. पुढची एक जी बाब मला महत्त्वाची वाटते की बहुतांश ग्रामीण भागामध्ये घराच्या बाहेर ही जी आपले पशुधन जे आहे ते उघड्यावर आपण बांधतो. त्यांना कुठेही परस नसतं किंवा त्यांना घर नसतं आणि यामुळं काय होतं की ज्यावेळेस हे वन्यप्राणी रात्रीच्या वेळी संचार करतात तर उघडं असलेलं पशुधन अगदी बांधलेलं असतं, तर सहज त्यांना अन्न मिळण्याचं एक स्रोत ते बनतं. मंडळी, वन्य प्राण्यांपासून पशुधनाचे संरक्षण ही या विषयावरील चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं.
मंडळी, ब्रेकनंतर आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत. वन्य प्राण्यांपासून पशुधनांचे संरक्षण या विषयावरील चर्चा ही आपण सुरू ठेवलेली आहे. सर, या ठिकाणी मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की वन्य प्राणी खाद्याच्या शोधामध्ये गावामध्ये येतात, पशूंवरती हल्ले करतात. तर पशूंचं जर या ठिकाणी आपल्याला संरक्षण करायचं असेल तर आपल्याला कशा प्रकारे करता येईल? सर, मुख्यतः अधिवास हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण मुख्यतः जे हल्ले होत आहेत ते रात्रीच्या वेळेस होतात आणि रात्री उघड्यावर असलेले पशुधन हे सहज बळी पडतात. तर आपल्याला जर एक कुंपण आणि व्यवस्थित पक्कं असलेलं जर अधिवास ह्या पशुधनाला देता आलं तर निश्चित आपल्याला त्यांचं संरक्षण करण्यास सहज आपण त्यांचं संरक्षण करू शकतो. दुसरी बाब जी मी मागे बोललो, तर आपल्याकडे जे मृत पशु आहेत त्यांचीसुद्धा विल्हेवाट आपण जाळून किंवा पुरवून जर केली तर जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत, वन्यजीव आहेत, ते गावाकडे येण्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला कमी करता येऊ शकतं. या व्यतिरिक्त आपण जे संरक्षण भिंत असते घराची किंवा काटेरी कुंपण आहे याचासुद्धा आपण वापर करून वन्यजीवांना दूर ठेवू शकतो. निश्चित. सर, या ठिकाणी एखादा प्राणी गावामध्ये आला आणि तो पशूंच्या गोठ्यामध्ये घुसला तर गोठ्याची रचना आपल्याला काही वेगळ्या पद्धतीने करावी लागेल का, की जेणेकरून आपल्या पशूंचं संरक्षण आपल्याला करता यायला पाहिजे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांपासून? वाघाच्या आणि बिबट्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं, वाघ शक्यतो उघड्यावर बांधलेल्या पशुधनावर हल्ला करतो, परंतु बिबट्याचं जे त्याची जी हल्ले करायची पद्धत आहे, कमी जागेतून तो जाऊ शकतो. त्यामुळं आपल्याला असं दिसतं की बऱ्याचदा गोठ्याच्या आतमध्ये जाऊन बांधलेले असलेले पशुधन जे आहेत किंवा शेळ्या मेंढ्या आहेत त्यांच्यावर तो हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी बिबट्याचा जो प्रॉब्लेम आहे तर त्या ठिकाणी आपल्याला मजबूत अशा प्रकारचे पक्के गोठे असले पाहिजे आणि त्यात संरक्षण भिंत आणि तारेच कुंपण हे असणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून बिबट्याची आतमध्ये येण्याची जी टेंडन्सी असते ती आपल्याला कमी करता येईल. अच्छा. सर, या ठिकाणी पशुधनाला आपल्याला वाचवायचं आहे, त्यांचा बचाव करायचा आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांपासून, तर निश्चितच वन विभागाची भूमिका ही देखील महत्त्वाची आहे. पशुसंवर्धन विभाग त्या ठिकाणी आहे आणि वन विभागसुद्धा आहे. तर जर अशा प्रकारची घटना घडत असेल, वन्य प्राण्यांकडून हल्ला केल्यानंतर त्यामध्ये पशुधन आपलं मृत्युमुखी पावलं असेल, तर वन विभागाची काय भूमिका त्याच्यामध्ये असू शकते आणि आमच्या शेतकरी बांधवांना, पशुपालकांना कशा प्रकारचं त्या ठिकाणी वन विभागाकडून मदत मिळू शकते, काय सांगते? निश्चित अशा दुर्दैवी घटना झाल्या की शेतकऱ्याचं बरंचसं आर्थिक नुकसान त्यातनं होत असतं, परंतु वन विभाग यामध्ये आपल्याला मदत करू शकतो. याच्यामध्ये शासनातर्फे भरपाईची सुद्धा प्रावधान त्याच्यामध्ये आहे. मुख्यतः जर अशी कोणतीही दुर्घटना झाली तर सर्वात प्रथम शेतकऱ्यांनी नजीकचे जे पशुधन विकास अधिकारी आहेत त्यांना याची खबर द्यायची आहे आणि सोबत वन विभागाचे जे वन परिक्षेत्र अधिकारी आहे त्यांना याची खबर दिली पाहिजे. नियमामध्ये 72 तासाचा वेळ दिलेला आहे, तर 72 तासाच्या आत आपण ही जी घटना झालेली आहे याचं आपण जी माहिती आहे ती वन परिक्षेत्र अधिकारी यांना द्यायला पाहिजे. त्यानंतर ज्या विभागातर्फे येऊन त्या घटनेची संपूर्णपणे तपासणी केली जाते, त्याचं डॉक्युमेंटेशन केलं जातं आणि जे काही नुकसान भरपाई आहे त्याच्यासाठी शासनाने 2024मध्ये शासन निर्णय दिला आहे आणि याच्यामध्ये गुरांच्या बाबतीत 75,000 किंवा जी काही त्यांची रक्कम असेल त्याच्या 75% आणि शेळी मेंढीसाठी 15,000 किंवा 75% जी काही किंमत असेल तितकं अनुदान किंवा भरपाई आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकते. तर निश्चित नुकसान मोठं असतं, परंतु भरपाईमुळे काहीसं हे नुकसान जे आहे ते कमी करता येतं. यासाठी फक्त आपण वेळीच जे विभाग आहेत त्यांना सूचित करणं अतिशय गरजेचं आहे. अच्छा. सर, उपाययोजना म्हणून पशूंचं जे संरक्षण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, तर शासनाने मधल्या काळामध्ये पशु विमा योजनासुद्धा सुरू केलेली होती. बऱ्याचदा शेतकरी विमा करतात आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे. कुठलंही नुकसान होणं हे आपल्या हातात नसतं, परंतु विमा असल्याने आपल्याला हे नुकसान निश्चित कमी करता येतं. तर बऱ्याचशा विमा कंपनीमध्ये वन्यजीवांचा हल्ला जो आहे तो त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला नसतो. तर म्हणून आपण ज्यावेळेस कोणताही विमा घ्याल तर माझं आपल्याला आव्हान राहील की आपण ते जे कागदपत्र आहे ते निश्चित वाचा. त्यात विम्यामध्ये वन्यजीव हल्ला यामध्ये मृत्यू झाल्यानंतर काही आपल्याला रक्कम मिळू शकेल का ही आधी आपण सुनिश्चित करायला हवं. काही कंपनींमध्ये आपण असंही पाहतो की रायडर जर स्वीकारला तर
त्याच्यामध्ये हे ॲडिशनल रिस्कमध्ये वन्यजीवांचा समावेश होतो. शासनाच्या विविध योजनेमध्ये वन्यजीवांचा समावेश केलेला आहे, तर ते जर आपण इन्शुरन्स घेणार असाल तर निश्चित वन्यजीवांच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूचा त्याच्यामध्ये आपल्याला समावेश करता येत आहे. सर, या ठिकाणी वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. मंडळी, वन्य प्राण्यांपासून पशुधनाचे संरक्षण या विषयावरील चर्चा ही अशीच आपण पुढे सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. मंडळी, ब्रेकनंतर आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सर, आपण या ठिकाणी सांगत होतात की वन्य प्राण्यांनी जर पशूंवरती हल्ला केला तर वन विभागाकडून आर्थिक मदत ही आपल्या पशुपालकांना मिळताना दिसते. मला या ठिकाणी असं विचारायचं आहे की जर साप हा पशूंना चावला आणि त्याच्यामुळे जर पशु मृत्युमुखी पडले असेल तर त्यामध्ये कशा प्रकारची आर्थिक मदत मिळते का, आणि ती कशा प्रकारची असू शकते? किंवा सरपटणारे जे प्राणी आहे त्याच्यामुळे त्यांनी हल्ला केला आणि त्याच्यामुळे जर मृत्युमुखी पावले आपले पशुधन, तर काय परिस्थिती असते, काय सांगाल सर? निश्चित महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याचदा शेतकरी आम्हाला विचारतात की सर्पदंशामुळे झालेला मृत्यू आहे आणि यामध्ये काही नुकसान भरपाई वन विभागाकडून मिळेल का? तर जो 2024चा शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये सर्पदंशाचा समावेश नाही आहे. म्हणून अशा कुठल्याही प्रकारची जी नुकसान भरपाई आहे ती शेतकरी बांधवांना या बाबतीत मिळत नाही. आणि यासाठी बाकीचे जे कृषी विभागाचे जे GR आहेत त्यानुसार नुकसान भरपाई मिळण्याची किंवा इन्शुरन्समध्येच आपल्याला नुकसान भरपाई मिळू शकते. अच्छा. सर, या ठिकाणी आपण बघतो की अलीकडच्या काळामध्ये वन्य प्राण्यांनी खूप हौदास घातलेला आहे. म्हणजे गावांमध्ये ते येतात आणि प्राण्यांवरती पशूंवरती हल्ले करतात. कधी कधी मानवीय हल्लेसुद्धा त्या मानवांवरती सुद्धा हल्ले होताना त्यामध्ये दिसतात. तर एकंदरीत परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे असं दिसतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपले पशुपालक काय करतात की वन्य प्राण्यांपासून पशूंचं संरक्षण करायचं आहे म्हणून ते वन्य प्राण्यांना काही इजा करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना काही विषबाधा करण्याचा प्रयत्न करतात. तर हे निश्चितच हे अनुचित प्रकार आहे, हे घडू नये. तर यासाठी ही परिस्थिती आपल्याला जर टाळायची असेल तर आपल्याला पशुपालकांना काय सांगता येईल? निश्चित महत्त्वाची बाब आहे. आपल्याकडे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आहे आणि त्यामध्ये हंटिंग जे आहे त्याची व्याख्या दिलेली आहे. तर विषबाधा करणे, बऱ्याचदा काय होतं की एखाद्याचं पशुधन मरतं आणि ते नंतर त्यावर विष घालतात आणि परिणामी वन्यजीवांचा मृत्यू होतो. तर असं काही केल्याने आपल्याला वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत अटक केली जाऊ शकते आणि दंडात्मक कारवाई आपल्यावर होऊ शकते. म्हणून आपण अशा ज्या प्रतिक्रिया आहे हे देणं टाळलं पाहिजे आणि कंपेन्सेशन आपल्याला मिळेल या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. ही माझी सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे. अच्छा. सर, या ठिकाणी आपण बघतोय परिस्थिती अशी आहे, वन्य प्राणी आणि पशुधन यांच्यामध्ये एक प्रकारचा संघर्ष आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. वन्य प्राणी खाद्याच्या शोधामध्ये हल्ले करतात पशुधनावरती, परंतु हे आपल्याला टाळायचं आहे. कारण की त्यांना त्यांचं वन्य प्राण्यांना त्यांचं खाद्य मिळालं पाहिजे आणि आपलं पशुधनसुद्धा या ठिकाणी सुरक्षित राहिलं पाहिजे. तर अशा कोणत्या उपाययोजना म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ग्रामपाळी उपाययोजना आहे काय किंवा एखादे संघटित गोठ्यांची काही उपाययोजना आहे काय, याविषयी काय सांगता येईल? निश्चित हा मोठा प्रश्न आहे. मानव वन्यजीव संघर्ष आज शिगेला पोहोचलेला आहे. परंतु जसं मी सुरुवातीला सांगितलं, दोघांचंही अस्तित्व असणं खूप गरजेचं आहे. ग्रामीण स्तरावर आपल्याला संघटितरित्या जर आपण काम केलं तर निश्चित आपल्याला ह्या गोष्टीवर मात करता येऊ शकते. रात्रपाळी किंवा आपण एक संघटित पद्धतीने वॉच ठेवला तर आपल्याला वन्यजीवांना पशुधनावर हल्ला करण्यापासून रोखता येईल. बऱ्याचशा ठिकाणी आपण संघटितपणे जे खुले पशुधन आहे त्यांना एखाद्या ठिकाणी आवास निर्माण करून संघटित पूर्ण गावाचं पशुधन त्या ठिकाणी ठेवतो रात्रीला, जेणेकरून हल्ले कमी होतात. त्यासोबत आपण आता AIच्या माध्यमातून अलर्ट्स आणि सायरन्स जे आहेत ते गावागावात बसवलेले आहे. पशुधन जसं पशुधनाच्या जवळ कोणताही वन्य प्राणी येतो तर सायरन किंवा अलार्म देण्याची पद्धत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत. संघटित पद्धतीने जर आपण प्रयत्न केले तर याच्यावर निश्चित आपल्याला काहीतरी सोल्युशन देता येईल असं मला वाटतं. निश्चित. सर, एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला घेता येईल की पशुधन संरक्षण हा विषय निश्चितच महत्त्वाचा आहे आणि अर्थव्यवस्थेवर त्यामुळे कशा प्रकारे परिणाम होतो याविषयी काय सांग?
अर्थव्यवस्थेचा जर विचार केला, कुठल्याही वन्य जीवाच्या हल्ल्यात जर पशुधनाचा जर नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होत असतं. दूध देणारी गाय जर वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मेली तर निश्चित त्याचं जे नुकसान आहे ते निश्चित मोठं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक संघटित प्रयत्न करून हे हल्ले कसे टाळता येतील आणि आपल्याला जे निश्चित नाही आणि याविषयी आपल्याला जनजागृती एक करायची आहे, तर जनजागृतीविषयी कशा प्रकारे काय वन विभागातर्फे आणि त्या संलग्न असणारे NGOज असतील, हे ज्या ठिकाणी असे कॉन्फ्लिक्ट आहेत त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना ह्या वन्य हल्ल्यापासून कसं बचाव करता येईल यावर जागृती करत आहेत. तर आपल्या गावात सुद्धा आपल्याला असे इनिशिएटिव्ह सुरू करायला पाहिजे. निश्चित. सर, या कार्यक्रमामध्ये आपण अतिशय अशी सुंदर माहिती दिली, त्याकरता नागपूर दूरदर्शनच्या वतीने आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर.